आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं स्क्रॅच प्रोग्राम आपण डाउनलोड करणार आणि तो इन्स्टॉल करणार। आणि स्क्रॅच प्रोग्रामिंग रन करण्यासाठी आपल्याला Adobe Air नावाचं एक सॉफ्टवेअर लागणार आहे। हे दोन्हीही कसे डाउनलोड करायचे चला चेक करूया। त्यासाठी आपण जाणार आहोत Google Chromeवर। Google Chromeवर गेल्यानंतर सर्वात आधी इथे टाइप Adobe Air डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी एक लिंक दिली आहे त्या लिंक वरती जाऊन क्लिक करा। अशा पद्धतीची एक वेबसाईट तुमच्या समोर येईल आणि इथे डाउनलोड Adobe Air बाय क्लिक करून डाउनलोड बटन वर क्लिक करा। एक ड्रॉप बॉक्स ओपन होईल, त्याच्यामध्ये फाईल ठेवलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड या बटन वर क्लिक करा, डायरेक्ट डाउनलोड। साइन अप गूगल करा। तुमचा अकाउंट चूज करा। Adobe Air चा सेटअप डाउनलोड होताना दिसतोय या ठिकाणी। त्यानंतर सिंपली या ठिकाणी या सेटअप वरती क्लिक करा। आय ॲग्री या बटन वर क्लिक करा आणि या ठिकाणी आता इन्स्टॉलिंगची विंडो तुमच्या समोर आली आहे। एक विंडोज परमिशनला यस करा। आता ही इन्स्टॉलिंग स्टार्ट होईल। Adobe Air इन्स्टॉल झाल्यानंतर आपण स्क्रॅच प्रोग्राम इन्स्टॉल करणार आहोत। Adobe इन्स्टॉल झाले सक्सेसफुली, फिनिश वर क्लिक करूया। त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या स्टोअर वरती सुद्धा मिळेल। मला ऑफलाईन एडिटर घ्यायचं आहे, इथे क्लिक करणार आहोत आपण। scratch.mit.edu या दोन्हीही डाउनलोडिंगच्या लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सोबत देतोय। अशा पद्धतीने मेनू समोर आल्यानंतर एकतर मायक्रोसॉफ्ट स्टोअर मधून तुम्ही त्याला प्ले स्टोअर सारखं इथून घेऊ शकता विंडोज 10 साठी, नाहीतर स्क्रॅच 2.0 ऑफलाईन एडिटर वरती क्लिक करा। हे ओल्डर व्हर्जन्स आहेत। इथे क्लिक केल्यानंतर सेम आपल्याला Adobe Air घ्यायचं होतं, ते आपण स्टेप कंप्लीट केली आहे। आता स्क्रॅच ऑफलाईन एडिटर आपल्याला डाउनलोड करायचं आहे। आपली विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणून आपण इथे क्लिक करणार आहोत, नाहीतर मॅक OS साठी इथे वेगळी लिंक दिलेली आहे। विंडोज साठी इथे क्लिक करूया आणि इथे बॉटमला टास्क बार वरती तुम्हाला दिसतंय स्क्रॅचचा हा एक्झिक्युटेबल प्रोग्राम आता डाउनलोड होतोय। 58.3 MB चा हा प्रोग्राम आहे। आणि आता स्क्रॅच या प्रोग्राम वरती जाऊया। हे प्रोग्राम्स तुम्हाला डाउनलोड सेक्शन मध्ये विंडोज एक्सप्लोरर मध्ये पण भेटतील। आपण स्क्रॅच वरती क्लिक केलं, त्यानंतर अशा पद्धतीची एक विंडो तुमच्या समोर येईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी। ॲड शॉर्टकट टू डेस्कटॉप, स्टार्ट ॲप्लिकेशन आफ्टर इन्स्टॉलेशन। Installing application. काहीच वेळात हे ॲप्लिकेशन पूर्णपणे इन्स्टॉल झालेलं आपल्याला दिसेल आणि त्यानंतर आपल्या डेस्कटॉप वरती स्क्रॅच या प्रोग्रामचा एक आयकॉन जनरेट होईल। इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं, फिनिश वर क्लिक करूया आणि इथे स्क्रॅच 2 हे ॲप्लिकेशन आपल्याला आपल्यासमोर दिसतं। यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत की हे ॲप्लिकेशन कसं आहे, वापरायचं कसं। पण त्याआधी तुम्ही तुमच्या PC वर लॅपटॉपवरती या पद्धतीचं Adobe Air आणि स्क्रॅच इन्स्टॉल करून घ्या। थँक्स फॉर वॉचिंग।